वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरम्। जय शनिदेव। सर, माझा आवाज क्लिअर आहे? सर, आवाज येतोय का? हो हो, क्लिअर आहे. पंचांगामध्ये वरचे आपण इकडच्या डावीकडनं सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण तिथीपासून सुरुवात केली होती. तिथी बघितले, वार बघितले, तिथीचे प्रकार काय ते पण बघितलं. त्यानंतर आपण आयन बघितले, त्यानंतर ऋतू बघितले. ऋतूनंतर आपण पुढे पक्ष बघितले, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष ते काय असतं. तर ते सर्व आपण इथे बघितलंय. आता आपण तिथीचे प्रकार बघितले. तिथी म्हणजे काय असतं, तिथीचा किती प्रकार आहे, कोणकोणत्या तिथी आहे, त्या संदर्भात आपण सर्व इथं बघितलंय असं. तर आज आपण बघणार आहोत, जसं की आपण इथं तिथीपासून जर सुरुवात केली तर प्रतिपदा, द्वितीया वगैरे हे आपलं झालेलं आहे. त्यानंतरचं येतं ते वार, आणि त्या पुढचा जो कॉलम आहे, त्या पुढचा जो कॉलम आहे तो क आणि म लिहिलेले आहे. क म्हणजे कला, आणि मी म्हणजे मिनिट. म्हणजे हे एक प्रकारचे तास आणि मिनिटच आहे. पण हे जे तास आणि मिनिट आहे, इथे जी वेळ दिलेली 12:50ची, तर ही जी वेळ आहे ही संपण्याची वेळ आहे असं. म्हणजे इथल्या ज्या पूर्ण वेळा ज्या दिलेल्या आहे त्या ती तिथी संपण्याची वेळ आहे. आता प्रतिपदा जर बघितली आपण इथे, तर ती संपते 12:50 तर ह्या ज्या वेळा आहे इथं, या पूर्ण संपण्याच्या वेळा असतात. म्हणजे प्रतिपदा इथे संपते 12:50. आणि आपण ते फॉर्मॅट बघितलंय हेच पंचांगाचं, घड्याळ कसं असतं ते आपण बघितलंय, की ते आपण 12 नंतर जसं एक म्हणतो, तर इथं पंचांगामध्ये 12 नंतर 13 येतो. 13 म्हणजे पंचांगामध्ये 13 लिहिलेलं असेल तर समजायचं की एक वाजलाय असं. आता त्यानंतर आपण जो पुढचा कॉलम बघणार आहे त्यामध्ये आहे नक्षत्र. आणि नक्षत्र, आणि नंतर तिथे समोर आहे क आणि मी, म्हणजे ही पण वेळच आहे. हे पण तास आणि मिनिटच आहे. जसे इथं प्रतिपदा संपायचे क आणि मी म्हणजे की तास आणि मिनिट आहे, तसेच इथे नक्षत्राच्या कॉलम मध्ये हे तास आणि मिनिटच आहे. इथे नक्षत्राच्या कॉलम मध्ये दिसतंय आपल्याला रेवती, आणि त्याच्या समोर आहे तास आणि मिनिटामध्ये दिसतंय की 16:35. म्हणजे 16:35 रेवती नक्षत्र हे संपणार आहे. तर हे रेवती नक्षत्र संपण्याची वेळ आहे. आता आपण बघू की नक्षत्र म्हणजे नेमकं काय असतं. किती नक्षत्र असतात, नक्षत्राचे प्रकार कोणते असते, त्यावर आपण त्याचे डिटेल्स अभ्यास करू असं. तर नक्षत्र म्हणजे काय? तर नक्षत्र म्हणजे आपल्या अवकाशामध्ये जे असे असंख्य तारे आहेत, जे तारे वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी स्थायिक आहे, म्हणजे त्यांची हालचाल वगैरे काही नाही, ते एकाच ठिकाणी असतात. त्यांची हालचाल वगैरे काहीही होत नाही, ते वर्षानुवर्ष ते एकाच ठिकाणी आहे. आणि ह्या ताऱ्यांची असं जर बघितलं आपण तर त्याची एक आकृती तयार होते. तर ह्याच ताऱ्यांच्या आकृतीवरून आपण राशींना नाव दिलेले आहे. जशी आकृती असेल तसं त्या राशींचं नाव पडतंय. तर हे ज्या तारे आहे, हे पूर्ण 27 तारे आहे.
आपल्या याच्यामध्ये अवकाशामध्ये. तर हे 27 तारे म्हणजे हेच ताऱ्यांना आपण नक्षत्र असे म्हणतो. जेव्हा अवकाशात ताऱ्यांचा समूह म्हणजेच नक्षत्र हे आपण थोडक्यामध्ये लक्षात घेऊ शकतो. चंद्र जेव्हा पृथ्वीभोवती फिरतो, तो रोज फिरत असतो. तो वेगवेगळ्या तारांच्या समूहाजवळून जातो. असे असंख्य तारे म्हणजे असंख्य वर्षापासून जे स्थायी आहे ते तिथं ना तिथेच आहे, त्यालाच आपण नक्षत्र म्हणतो. तर ह्या नक्षत्राचा जो विस्तार असतो म्हणजे यांनी जी जागा व्यापलेली असते ते असती 13°20'. म्हणजे एक नक्षत्र जर बघितलं आपण तर हे 13°20' एवढे ही जागा व्यापलेली असते. तर असे आपले एकूण 27 नक्षत्र आहे. तर त्या 27 नक्षत्राची जर आपण नावं बघितलं तर आपली सुरुवात होते अश्विनीपासनं. अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृगशीर्ष, आद्रा, पुनर्वसू, पुष्य, अश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा, पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती. तर असे सगळे जे आहे हे सर्व 27 नक्षत्र आहे. आता आपण हे नक्षत्र यांची नावे आपल्याला एवढं वावरत नाही आपण म्हणजे जीवनामध्ये यांचा आपला काही संबंध पडत नाही असं. पण याचा जो आहे तो पंचांगाला नक्षत्रामध्ये खूप प्राधान्य आहे. प्राधान्य असं की ज्यावेळेस पण काहीही मुहूर्त बघतो आपण, एखाद्या लग्नाचं मुहूर्त असेल किंवा एखाद्याचं नामकरण विधी असेल, ग्रहप्रवेशाचं मुहूर्त असेल, एखाद्याला नवीन गाडी घ्यायची असेल, म्हणजे थोडक्यात की जे पण आपण शुभ काम करतो त्या शुभ कामाची सुरुवात जी करतो आपण त्यावेळेस आपण पंचांग बघतो आणि त्या पंचांग बघून मुहूर्त काढतो. तर मुहूर्त काढण्यामध्ये नक्षत्राचा खूप महत्वाचा वाटा असतो. त्यानंतर आपल्या जन्मकुंडलीमध्ये चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे, कोणत्या अ, अ, नक्षत्र स्वामी कोणता आहे ते आपल्याला पुढे डिटेलमध्ये ज्यावेळेस आपण कुंडली वगैरे बनवू त्यावेळेस आपण हे पूर्ण शिकणारच आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपल्या हे अवकाशामध्ये 27 नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचा क्रम आपण जे आता हे बघितलं याप्रमाणे आहे. आता हे जे नक्षत्र आहे हे नक्षत्राचं ज्यावेळेस आपण पान नंबर 28 काढतो पंचांगाचं तर तिथे पूर्ण दिलेलं असतं नक्षत्र. आता हे बघा इथून जे आहे 1 तारखेला जे नक्षत्र आहे ते रेवती नक्षत्र आहे आणि ते कधी संपतंय ती संपण्याची वेळ इथे दिलेली आहे 16:35 म्हणजे 4:35 हे रेवती नक्षत्र संपतंय. आता हे 4:35 संपलं त्यानंतर जे पुढे जे सुरुवात होतं ते अश्विनी नक्षत्र सुरुवात होतं. अश्विनी जे क्रमाप्रमाणे येत आहे. अश्विनी अश्विनी हे जे नक्षत्र आहे ते 13:45 इथे 2 तारखेला संपतंय. तर त्यानंतर जे सुरू होतं अश्विनी नंतर जे होतं ते भरणी येतं. त्यानंतर मग कृतिका, रोहिणी, मृगशीर्ष असे आपण जे क्रम बघितले या सर्व क्रमाप्रमाणेच हे नक्षत्र येतात. आणि ज्यावेळेस शेवटचं 27वे नक्षत्र संपतं त्यावेळेस ते परत सुरुवात त्याची अश्विनी भरणी अशीच होते. आणि हे इथे जे तास आणि मिनिट आहे इथे हे संपण्याच्या वेळा इथं दिलेल्या असतात का हे जे नक्षत्र आहे ते किती वाजता संपतं. आता कृतिका हे नक्षत्र 8:50 संपतं. तर हे कृतिका 8:50 संपल्यानंतर लगेचच पुढचं रोहिणी नक्षत्र लागतं. म्हणजे इथे हे जी असतं हे पूर्ण संपण्याच्या वेळ आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. हा जो कॉलम आहे आपला इकडचा जो कॉलम आहे हा तर एवढ्या कॉलम मध्ये एवढ्या जिथं पण वेळ आहे
तास आणि मिनिट सेकंद वगैरे जे आहे, या सर्व वेळा म्हणजे संपण्याच्या वेळा आहे, की त्यावेळेस ते नक्षत्र संपतं किंवा ती तिथी संपती किंवा ते करण संपतं. हे जे आहे ही टोटली संपण्याच्या वेळा इथं दिलेले आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. आता नक्षत्र झाल्यानंतर पुढचा जो भाग येतो तो म्हणजे योग. आता हे नेमकं योग काय आहे, किती योग असतात आणि या योगांचा म्हणजे परिणाम काय होतो, हे कशासाठी वापरल्या जातात, त्याचा अभ्यास आपल्याला इथे बघायचा आहे. जसं तिथीचं महत्व पंचांगामध्ये आहे, त्याचप्रमाणे वार योग असं प्रत्येक ह्या जे 5 जे भाग आहे पंचांगाचे, याचे प्रत्येक भागाला तिथंच तेवढंच महत्व दिलेलं आहे. आता योग म्हणजे नेमकं काय असतं ते आपल्याला बघायचंय. योग म्हणजे आहे ते चंद्र आणि सूर्य यांचं यांच्यातली जी स्थिती, म्हणजे थोडक्यात की सूर्य आणि चंद्र यांच्यातले जे अंश एकत्र करून काढलेली स्थिती असते त्यालाच योग असे म्हणतात. म्हणजे चंद्र आणि सूर्य प्लस 13.20 म्हणजे नक्षत्राचं जो व्याप्ती आहे ती जर भागली तर मग आपल्याला एक योग तयार होतो. अशा प्रकारे एकूण जसे की 27 नक्षत्र आपण बघितले, त्याचप्रमाणे सर्व जे योग आहे ते 27 योग आहे आणि एका योगाचा विस्तार हा 13 अंश 20 मिनिटे इतकाच आहे. तर हे योग म्हणजे नेमकं काय आहे, तर हे योगाचा जर क्रम बघितला आपण, तर पहिला जो योग येतो तो विष्कुंभ योग येतो. त्यानंतर दुसरा प्रीती, त्यानंतर आयुष्यमान, नंतर सौभाग्य, नंतर भूषण, नंतर अतिगंड, सुगर्मा, धृती, शूल, गंड, वृद्धी, ध्रुव, व्याघात, हर्षण, वज्र, त्यानंतर सिद्धी, नंतर वेतिपता, परिव, शिव, सिद्ध, साध्य, शूल, शुक्ल, ब्रह्म, इंद्र आणि वेगृती, असे एकूण जे आहे ते 27 योग आहे. तर या जे योग आहे या योगांचा पण वापर मुहूर्त काढण्यामध्ये खूप होतो. जसं की आपण लग्नाचे, वास्तुशांतीचे वगैरे जसं मुहूर्त काढतो, ज्याप्रमाणे कर्णाला जसं करण आहे, त्या कर्णाचे जे ज्यांना मुहूर्त काढताना जेवढं व्हॅल्युएशन दिलं जातं किंवा जेवढं महत्व दिलं जातं, त्याचप्रमाणे योगांचं पण, म्हणजे योगाला पण मुहूर्त काढताना खूप महत्वाचं असतं. आता यामध्ये जे योग आहे हे 27 योग, यातले काही योग शुभ आहे आणि काही योग अशुभ आहे. तर शुभ योग कोणते आणि अशुभ योग कोणते हे आपण बघू आता. तर शुभ योगामध्ये जो योग येतो तो पहिल्या नंबर येतो तो सौभाग्य योग. सौभाग्य, त्यानंतर सिद्ध, नंतर शूल, नंतर ब्रह्म, त्यानंतर शिव, त्यानंतर प्रीती, नंतर आयुष्यमान इत्यादी जे योग आहे ते शुभ मानल्या जातात. म्हणजे मुहूर्त काढताना किंवा आणखी ज्यावेळेस आपण बघिततो पंचांगामध्ये, तर त्यावेळेस मुहूर्त काढताना किंवा कोणत्याही कामासाठी हे जे आपण जे बघितले आताचे योग हे शुभ मानले जातात. तर हे शुभ तर आहेच, मग यामधले अशुभ योग कोणते, तर अशुभ योगामध्ये विषकुंभ, अतिगंड, शूल, व्याघात, वज्र आणि वेतिपात हे जे योग आहे ते पूर्णपणे अशुभ मानल्या जातात. या योगावर कोणतेही नवीन कामाची सुरुवात करत नाही. मुहूर्त काढताना या योगाचा विचार केला जातो. जसं की आपल्याला एखादी ग्रह शांतीचं मुहूर्त काढायचंय, वास्तुशांतीचं किंवा म्हणजे विवाहासाठी, त्यावेळेस आणि त्या तिथीला जर हा योग असेल, जसं की विषकुंभ, अत्तिगंड, शूल, व्याघात, वज्र आणि वेतिपात, तर हे जे योग आहे
तर या योगामध्ये कोणतेही शुभ काम करत नाही, कोणतेही शुभ मुहूर्त काढत नाही. आणि हे वज्र आणि व्यतिपात हे जे दोन योग इतके अशुभ आहे की या योगावर जर एखाद्या बालकाचा जन्म झाला तर त्याची शांती करावी लागते. आपण म्हणतो ना की शांती करावं लागेल, शांतीचा काही विषय असतो. तर ही योगाची जी शांती असते ना, तर हे दोन योग आहे, यामधले 9 योगांची शांती करावी लागते. ते आपण ज्यावेळेस पुढे बघू त्यावेळेस ते सांगितलं जाईल. पण आता जरी लक्षात ठेवण्यासारखं फक्त इथे एकच पॉइंट आहे की अशुभ योग कोणते, ते विषकुंभ, अतिगंड, शूल, व्याघात, वज्र आणि वेतिपात इत्यादी हे जे योग आहे ते अशुभ आहे. आणि शुभ मध्ये सौभाग्य योग, सिद्ध योग, शुभ, ब्रह्म, शिव, प्रीती, आयुष्मान इत्यादी जो योग आहे ते शुभ मानल्या जातं असं. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय सर? हो सर. समजतंय ना? आता हो हो हो. यामध्ये आपण जे योग बघितले ते विषकुंभ, व्याघात, वेतिपात, परी, वैगती, गंड, अतिगंड, शूल, वज्र हे जे 9 योग आहे ते अशुभ योग आहे. आणि उर्वरित जे योग आहे ते शुभ आहे. योगावर जर जन्म झाला तर बालकाची शांती करावी लागते. तर ही जी शांती असते ती कधी करावी लागते, तर ह्या योगावर जर जन्म झाला तर बालकाची 12व्या दिवशी शांती करावी लागते. त्यावेळेस कोणताही मुहूर्त बघायचा नसतो आणि कोणतंही काही बघायचं नसतं. या अशुभ योगावर जर जन्म झाला तर 12व्या दिवशी शांती करावी लागते. नाहीतर अन्यथा जसं जसं बालकाच्या जन्मामध्ये वाढ होते, जसं जसं वय वाढत जातं, मग पुढे त्याला अडचणीचा वगैरे सामना करावा लागतो. तर त्या नेमकं कशा कशा अडचणी असतात. तर आता विषकुंभ योगावर जर कधी जन्म झाला तर त्याला नेहमी अडचण, अडसर आणि कोणतेही काम न होणे, मानसिक शांतता नसणे, अशा प्रकारचे त्रास त्या बालकाला होतो. त्यानंतर व्याघात म्हणजे जोरदार पडणे. जसं की व्याघात योग बघितला आपण, तर व्याघात योगाचा अर्थ होतो की जोरदार पडणे. म्हणजे जसं की सगळं काही व्यवस्थित चालू असतं आपलं आणि एकदम आपण खालच्या थराला येतो. जसे एक प्रकारचं आपण सापशिडी बघतो, तर खाली जर असलं आणि आपल्याला लाईन जर सापडली तर आपण डायरेक्ट टोकावर जातो. त्याचप्रमाणे जर असा योग जर आपल्या या योगावर जर जन्म झालेला असेल आणि त्याची आपण जर शांती वगैरे नाही केली तर आपण जी वरची स्टेज असते त्याहून कधी खाली येऊ आणि कधी परत पूर्वस्थितीवर येऊन जाऊ याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे व्याघात ह्या योगाची शांती करावी लागते. त्याच्यानंतर वितिपात. वितिपात म्हणजे पण असं यामध्ये जमीनदोस्त होणे म्हणजे नाहीसे होणे. आपण जे म्हणतो की होतच नव्हतं झालं, सगळं व्यवस्थित चालू होतं आणि मध्येच अचानक काय झालं की जे काही होतं का नव्हतं असंच होऊन गेलं. अशा प्रकारचा त्रास हा व्यतिपात योगावर जर जन्म झालो तर तुझ्या जातकाला होतो. आता परी म्हणजे एक हत्यार असतं, जसं राक्षसाचं हत्यार आहे, तर त्याच या योगाला असं नाव दिलेलं आहे परी. तर एक हत्याराप्रमाणे याचं वर्णन केलेलं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये. वैगुती म्हणजे धैर्य विहिरीत होणे, धैर्य खचणे, मन उदास होणे, नेहमी टेन्शन मध्ये राहणे, डिप्रेशन मध्ये जाणे, अशा प्रकारचे हे यामध्ये दिसायला येतात. आणि त्यानंतर आपण जर बघितलं अ, गंड आणि अतिगंड. गंड म्हणजे काय, तर संकट येणे. अतिगंड म्हणजे अतिसंकट येणे. तर या योगावर जर जन्म झाला तर जातकाला त्याच्या संकटासाठी जास्त स्ट्रगल करावं लागतं. शूल आणि वज्र, व्यतिपात आणि वैगुती हे इतके अशुभ योग आहे
की या योगावर जर जन्म झाला तर त्यांची शांती करणे बंधनकारकच आहे, कारण ही शांती केल्याशिवाय त्या जातकाला कोणत्याही प्रकारचे सुख लागत नाही. त्यामुळे या योगावर जर जन्म झाला तर जातकाच्या जन्माच्या 12व्या दिवशी शांती करायची सांगितले आहे असं. आता त्यानंतर आपण पुढे बघू. सर, लक्षात येते ना योग? हो हो. येत आहे ना? ठाकूर मॅडम, समजताय का? तुम्ही लेट जॉईन झालाय का? हो, लाईट गेलेली ना आमच्या इथली, म्हणून ओके. आता जॉईन झाले. ओके. आता आपण बघितलं, नक्षत्र बघितले, त्यानंतर योग बघितले. सर, इथं जे आहे ना, 1 तारखेला, सॉरी, प्रतिपदेला, इथं जे योग दाखवलाय, स्क्रीन दिसते ना सर मोठी? हो हा. हा इथे जो योग दाखवला आहे, हे इंद्र योग, हा जो आहे, त्याची जी इथे जे आहे, समाप्तीची वेळ दिलेली आहे, म्हणजे 17:54 हा जो योग आहे, हा समाप्त झालेला आहे. आणि त्यानंतर वैघृती हा योग चालू झालाय. आणि हा जो संपण्याची वेळ आहे, इथं 13:46 दिलेली आहे. त्यानंतर विषकुंभ, प्रीती, आयुष्मान, सौभाग्य, असे हे सिरियल प्रमाणे हे योग आहे, हे चालू होते. ते योगाच्या कॉलम मध्ये फक्त एवढंच असतं, अगोदर योगाचं नाव असतं आणि समोरची जी म्हणजे वेळ जो दिलेला असतो, तो योगाचा वेळ, हा वेळ योग संपण्याचा वेळ आहे, योग सुरू होण्याचा नाही. जसं आपण तिथी बघितलं की प्रतिपदा ही 12:50 इथे संपलीये. तर फक्त हे लक्षात ठेवायचं की ह्या ज्या वेळा आहे, त्या पूर्णपणे, तो दिवस असो, तिथी असो, वार असो, नक्षत्र असो किंवा करण असो, ह्या ज्या आहे त्या संपण्याच्या वेळा आहे. आता आपण योग तर बघितले, आणि योगाचे शुभ अशुभ हे योग पण आपण बघितले. तर आपण आता पुढचा भाग बघणार आहोत पंचांगाचा, तो म्हणजे करण. आता इथे दिलेलं आहे, कर्णामध्ये बघतो आपण, तर हे दिवाकरण, आणि त्यानंतर समोरच दुसरा कॉलम आहे आणखी, तो म्हणजे रात्रोकरण. तर हे दिवाकरण आणि रात्रोकरण म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊ. पहिले करण म्हणजे काय हे आपण समजून घेऊ, म्हणजे मग आपल्याला इकडे बघण्यामध्ये लक्षात येईल की करण म्हणजे नेमकं काय असतं. आता करण म्हणजे अर्धी तिथी असतं. जसे की एक तिथी एक तिथीचे आपण जर दोन भाग केले, तर एका तिथीच्या अर्ध्या भागाला आपण करण असे म्हणतो. आता प्रत्येक तिथी बघितली आपण, ती 12°20 इतकी असते, म्हणजे ते चंद्राच्या गतीवर आधारित असते. म्हणजे एका तिथीत दोन करण. म्हणजे एका राशीत, सॉरी मी तिथी सांगितले, सॉरी, एका राशीमध्ये दोन करण असतात. म्हणजे एका राशीचे जर दोन भाग केले, तर अं, त्याच्या एका भागाला एक करण, एक नाव दिलेलं आहे करणाचं, आणि दुसऱ्या भागाला दोन. म्हणजे फक्त एवढं पॉइंट एवढंच आहे इथे, की एका राशीमध्ये दोन करण असतात, आणि असे एकूण 11 करण मानली गेलेली आहे. तरी हे जे करण आहे, या कर्णामध्ये पण दोन प्रकार असतात. एक असतं ते स्थिरकरण, आणि ते दुसरे जे असते ते चरकरण. आता स्थिरकरण म्हणजे काय आणि ते कोणते, ते आपण बघू.
स्थिरकरण म्हणजे आता स्थिर या शब्दाचाच अर्थ होतो की स्थिर म्हणजे एका जागी किंवा थांबणे किंवा म्हणजे शांत असणे. असे स्थिरकरण म्हणजे हे जे स्थिरकरण आहे हे महिन्यातून फक्त एकदाच येतात, त्यामुळे ते स्थिरकरण असं त्याला नाव दिलेलं आहे. तर हे जे स्थिरकरण आहे जसं की शकुनी, चतुष्पाद, नाग आणि विस्तुम्न, हे जे चार करण आहे हे स्थिर करण आहे, म्हणजे हे महिन्यातनं एकदाच येतात. आता त्याचप्रमाणे जे चरकरण आहे, दुसरा भाग आहे चरकरण. ते चरकरण म्हणजे कसं वारंवार येतात, एका मागोमाग की हे येतच चालतात. तर यामध्ये चरकरणामध्ये जर बघितलं आपण, बव, बालव, कौलव, तैलीज, गरज, वणीज आणि विष्टी. विष्टी हे स्थिरकरण आहे. विष्टी म्हणजे ते भद्रा आणि विष्टी हे एकच नाव आहे. तर हे जे करण आहे ते स्थिरकरण आहे. आता इथे बघितलं आपण, इथं दिवाकरण येत आहे, इथं बव दिलेलं आहे असं. आणि त्यानंतरचे जे पुढचं कॉलम आहे ते रात्रकरण. हे अ, एका तिथीमध्ये म्हणजे दोन करण येतात, त्यामुळे जे दिवसा जे करण येतं ते दिवाकरण, आणि जे दुसरं येतं ते अ, रात्रीचं जे करण येतं तर त्याला रात्रकरण असे म्हणतात. आता इथे बव बव हे करण आहे, हे दिवसाचं आहे. म्हणजे प्रतिपदेला हे जे 12 वाजून 50 मिनिटाला हे जे करण संपलं ते बव करण होतं. आणि बव करणानंतर जे दुसरं चालू झालं ते बालव, इथं बाल लिहिलेलं आहे. बाल म्हणजे बालव, इथं शॉर्ट फॉर्म दिलेले असते पूर्ण करण्याच्या नावाचे. तर त्यानंतरचं जे करण येतं ते बालव करण आहे. आणि ते जे संपतं ते रात्री 23 वाजता संपतं. तर म्हणजे आपण ज्याप्रमाणे इकडे योग बघितले, इंद्र नंतर विकृती नंतर विष्कुंभ प्रीती, तर आपण असं खाली खाली जात होतो. पण करणामध्ये दोन करण असतात, जसे की दिवाकरण म्हणजे दिवसाचं करण आणि रात्रोकरण म्हणजे रात्रीचं करण. तर करण बघताना त्याच तिथी समोर जावं लागतं आपल्याला. म्हणजे दिवसाचं एक करण असतं आणि रात्रीचं एक करण असतं. म्हणजे एका दिवसामध्ये आपल्याला दोन करण इथं बघायला मिळतात. आणि इथे बालव संपल्यानंतर त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे पहिलं करण लागतं तर ते कौल करण लागतं. ते संपतं 9 वाजून 12 मिनिटांनी. आणि त्यानंतर आहे ना, रात्री जे लागतं ते इथे पुढे नाव दिलेलं असतं. म्हणजे ह्या कॉलम नंतर आपल्याला समोर या कॉलमला जावं लागतं, त्यानंतर इथे खाली यावं लागतं, त्यानंतर समोर जावं लागतं. अशी ही पंचांग बघण्याची पद्धत असते. आता करण आपल्याला, करणाची आपण माहिती घेतली की जसं की दिवाकरण आणि रात्रकरण म्हणजे दिवसाचं एक करण आणि दुसरं जे आहे ते रात्रीचं एक करण. आता त्यानंतरचा जो पुढचा कॉलम येतो तो म्हणजे दी. आता हे दी काय आहे, आणि त्याच नंतर त्याच्या समोर जर बघितलं आपण, र आणि उ येतं. तर र आणि उ म्हणजे काय आहे, तर रवीचा उदय म्हणजे सूर्य उगवणे, आपण त्याला म्हणतो ना सूर्योदय. तर इथं शॉर्ट फॉर्म मध्ये र उ म्हणजे रवीचा उदय आहे. आणि त्याच समोरच्या कॉलम मध्ये र अ आहे, म्हणजे रवीचा अस्त आहे. रवीचा अस्त म्हणजे काय, सूर्य मावळणे, म्हणजे सूर्यास्त होणे. ज्योतिषशास्त्राच्या भागात म्हणजे भाषेत जर म्हटलं आपण तर सूर्यास्त होणे. तर हे जे दोन कॉलम आहे, रवी उदय आणि रवीचा अस्त म्हणजे सूर्यास्त. तर इथे जे आपण बघितलं की रवी म्हणजे सूर्याचा जो उदय होतो जनरली 6 वाजून काही मिनिटांनीच होतो, जसं की 6:10, 6:05 असे प्रत्येक ऋतूमध्ये किंवा प्रत्येक हवामानामध्ये वेगवेगळ्या वेळेस उदय होतो. पण जनरली जर बघितलं आपण, 6 नंतरच उदय होतो रवीचा. म्हणून इथं जे 6 दिलेलं आहे, इथल्या कॉलम मध्ये बघा 6:36 असं लिहिलेलं आहे. तर हा जो टायमिंग आहे
इथं 6 हे कॉमन आहे आणि पुढे जे हे 36 जे दिलेले आहे ते मिनिटं आहे. म्हणजे की प्रतिपदेला रवीचा जो उदय आहे, म्हणजे सूर्य ज्यावेळेस उगवणार आहे तर तो केव्हा उगवणार आहे, तर रवीचा उदय हा सकाळी 6:36 आहे. इथं 6 तुम्हाला नेहमी कॉमन दिसेल, त्याच्या पुढे 36 दिसेल. त्याच नंतर जर खाली बघितलं आपण द्वितीयेला, तर इथं 35 लिहिलेलं दिसतं. इथं फक्त ओन्ली 35 आहे. तर हे 35 काय आहे, तर हे 35 म्हणजे 6:35 आहे. जसं वरती आपण इथे 6 हा कॉमन धरला आणि खाली 36 होतो प्रतिपदेला, तर म्हणजे 6:36 झाले. त्यानंतरचे द्वितीयेला जर बघितलं आपण, तर द्वितीयेला फक्त 35 लिहिलेलं दिसेल. आणि त्यानंतर जर तृतीय अ, म्हणजे 1 तारखेला जर बघितलं आपण, 1 तारखेला इंग्रजीच्या 1 तारखेला जर बघितलं आपण, तर इथं फक्त 34 लिहिलेलं दिसेल. त्यानंतर जर आपण 2 तारखेला बघितलं, इथं फक्त 33 लिहिलेलं दिसेल. तर म्हणजे हे काय आहे, तर हे मिनिटं आहे. किती वाजून किती मिनिटं, ते जनरली जनरली म्हणजे 6चा सूर्य उदय असतो, तर 6:34, 6:33. इथं प्रत्येक वेळेस फक्त मिनिटं येतील. 6 हे कॉमन असणार आहे इथे. आता जसं की 6:31, त्यानंतर 5 तारखेला सूर्य उदय कधी झाला, 6:31. म्हणजे फक्त इथं लक्षात ठेवायचं आहे काय, रवीचा जो उदय होतो 6 नंतरच होतो आणि त्याच्यातले जे कॉलम मध्ये पुढे दिलेले असतात ते मिनिटं दिलेले असतात. तसंच रवीचा समोरच इथं अस्त आहे. रवीचा अस्त होणं म्हणजे काय, म्हणजे सूर्यास्त होणे. तर रवीचा जे सूर्यास्त होतो तो पण संध्याकाळी जनरली 6 नंतरच होतो. तर तर इथे जे 18 दिलेलं आहे, तर पंचांगाच्या वेळानुसार 18 म्हणजे संध्याकाळचे 6 वाजता. तर हे बघा, जर आपण 30 तारखेला इंग्लिश कॅलेंडरनुसार 30 तारखेला म्हणजेच प्रतिपदेला जर आपण इथे बघितलं, तर 18:51 इथं दिसतंय. तर हे 18:51 म्हणजे 6:51 सूर्यास्त झाला. त्यानंतर जर आपण 31 तारखेला बघितलं, तर 31 तारखेला इथं फक्त 51 दिसतंय. इथं 6 हे कॉमन आहे आणि हे 51 हे मिनिटं आहे. तर 31 तारखेला पण सूर्याचा जो अस्त झाला, म्हणजे सूर्यास्त झाला, तो 6:51 झाला. त्यानंतर 1 तारखेला पण 6:51 झाला. त्यानंतर इथे जर 2 बघितलं आपण 2 तारखेला, तर 2 तारखेला इथे 52 दिसतंय फक्त. तर म्हणजे त्या दिवशी 2 तारखेला सूर्यास्त जो झाला तो 6:52 झाला. जसं रवीचा उदय इथं कॉमन 6 धरले, तसंच रवीचा अस्त हा इथं कॉमन 6 धरले आणि पंचांगाच्या भाषेमध्ये इथं आपल्याला नेहमी 18 दिसणार. 18:51, 18:52, 18:53. तर 18 हे कॉमन आहे, म्हणजे संध्याकाळची 6 हे कॉमन आहे. आणि त्या समोर जे आहे ही सर्व मिनिटं आहे. तर म्हणजे 6 वाजून एवढ्या मिनिटांनी सूर्यास्ताचा अस्त झाला, म्हणजे सूर्यास्त झाला. आता हे सूर्याचा उदय बघितला आपण आणि सूर्याचा अस्त बघितला. आता यामध्ये इकडे जो कॉलम आहे तो दी लिहिलेले, सॉरी, इथे दी लिहिलेले आहे. आता हे दी म्हणजे काय आहे, तर दी म्हणजे दिनमान आहे. म्हणजे सूर्यास्तापासून, सॉरी, सूर्य उदयापासून सूर्यास्तापर्यंत हा पूर्ण दिनमान किती आहे, किती तास आहे, किती मिनिटं आहे, हे इथं दिवस म्हणजे हे दिनमान किती आहे हे इथं दिलेलं आहे. आता इथे बघा, रवीचा उदय जर सकाळी प्रतिपदेला म्हणजे 30 तारखेला सकाळी रवीचा उदय झाला 6:36. हं? त्यानंतर रवीचा जो म्हणजे सूर्यास्त झाला संध्याकाळी 6:51. जर आपण 6:36, 6:36 हा रवीचा उदय आणि हा जो आहे हा अस्त आहे.
तर उदयामधून आस्तामधून जर आपण उदय मायनस केला तर त्याची जी बेरीज येते म्हणजे त्या दिवशी असं दिनमान निघतं. तर आपल्याला हे प्रत्येक वेळेस काही करायची गरज नाही, इथं ऑलरेडी दिलेलं असतं. तर जसे इथं 6 कॉमन आहे, इथं पण संध्याकाळचे 6 कॉमन आहे. तर इथं जे आहे आपला बघा प्रतिपदेला सूर्याचं जे दिनमान दिलेलं आहे हे 12 वाजून सॉरी 12:15 असं दिलेलं आहे. 12 म्हणजे काय आहे? तर 12 तासाचा एक दिवस असं इथे धरलेलं आहे. तर टोटल दिनमान जे आहे इथं 12:35 12:15 आहे. म्हणजे टोटल सूर्योदयापासून सूर्यास्ताचा जो दिनमान काढला हा 12 तास 15 मिनिटे निघाला. त्यानंतरच पुढे आपण जर द्वितीयाला बघितलं इथे हे 16 आहे. तर 16 काय आहे? तर 12 कॉमन आहे म्हणजे 12 तास आणि 16 मिनिटं आहे. त्यानंतर आपण 1 तारखेला जर बघितलं तर इथे 17 दिसतात. इथं पण 12 कॉमन येतं. जसं इथं 6 कॉमन आहे रवी उदय मध्ये, रवी अस्त मध्ये जसं संध्याकाळचे 6 इथं 18 दिलेले म्हणजे संध्याकाळचे 6 कॉमन आहे. इथं तसं दिनमान मध्ये 12 तास हे कॉमन असतात. आणि त्यानंतर जे असतं वरती तर ते सगळे इथं मिनिट असतं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? हो. समजतंय ना? हो. ते एक विचारायचं होतं. हा, विचारा ना. जसं आता हे तुम्ही रवी उदय सांगितलं आणि रवी अस्त सांगितला. तर हम्म. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर रवी उदयचं तर ठीक आहे, पण अस्ताचं तर म्हणजे यांच्या ठराविक वेळेनुसार तो अस्त होतो का पावसाळ्याच्या दिवसात? हो सर, नक्कीच होतो. हे जे कॅलेंडर आहे किंवा पंचांग आहे, तुम्ही बघा हा आपल्याकडे दिसत नसेल कारण आपल्याकडे त्यावेळेस काही आभाळ असतं, पाऊस असतं, हे होतो. हा हा पण हा पण ऍक्युरेट हे वेळेनंतर तुम्ही म्हणजे इथून जर आता जानेवारीच्या 31 तारखेला सूर्याचा उदय कधी होणार ते आजच पंचांग मध्ये बघू शकता तुम्ही. अच्छा, म्हणजे ते आपल्याकडे नाही दिसत, पण जिथे आकाश मोकळं आहे त्यांना तिथे दिसते. हो, दिसतो दिसतो. बरोबर कारण त्याचा बरोबर जो वेळ जो आहे तो ठरलेला आहे की याच वेळेला रवीचा उदय होणार आणि रवीचा हा. अस्त होणार म्हणजे दिवस मावळणार. आणि दिवस आपण तुम्ही हा. युट्यूबला वगैरे बघा पंचांग येतं आजचं आजचं पंचांग येतं त्यामध्ये हे सर्व लिहिलेलं असतं. रवीचा हो उदय हो कधी, रवीचा अस्त कधी. आता हो ते हो तुम्ही गुगल वरती दाखवतो. हो, दाखवतो गुगलवर वगैरे. आणि हो ते पंचांग नाहीये ना तुमच्याकडे म्हणून ते येत नाही. तुमच्याकडे पंचांग आलं का त्यामध्ये पूर्ण वेळा बघा. हो हो पंचांग केलंय का सर, तुम्ही बुक केलंय ना? हो हो मी स्क्रीनशॉट पाठवला आणि तुम्हाला सोमवारी येणार आहे माझं. सोमवारी ना मॅडम, तुमचं पण झालंय ना बुकिंग, ठाकूर मॅडम? झालंय माझा, येईल 2-3 दिवसात येईल. हा, तर मग आता तुम्ही हा तर काय करा, आपण हा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्ही 1-2 वेळेस बघा आणि पंचांग आल्यानंतर परत पंचांग समोर ठेवून बघा. म्हणजे तुमचे सगळे डाऊट्स जे आहे ते सर्व क्लिअर होतील असं. हो हो चालेल. हा. कारण तुम्हाला स्क्रीनवर आहे ना एवढं दिसत असेल, समजत असेल, पण लक्षात येत नाहीये. ते ज्यावेळेस आपल्या समोर पंचांग राहील ना त्यावेळेस बघा. आणि काही प्रॉब्लेम आला तर मला व्हॉट्सअपला तसं मेसेज करा किंवा क्लासमध्ये जरी सांगितलं तर आपण या टॉपिक मध्ये घेत जाऊ. आता हे पुढे आपल्याला हेच आहे, सर्व नक्षत्र योग करण आणि रवीचा उदय रवीचा असतं याच्याशी आपला काही संबंध नाही याचे जास्त, कारण ते सॉफ्टवेअर मध्ये असतं सगळं. तर ते सगळं आपल्याला दिसतं असं. आता आपण सर फक्त एवढा एक कॉलम घेऊ इथं या समोरचा चंद्र राशी प्रवेश. आणि हो त्यानंतर इकडचा जो भाग आहे आपला हा जो राहिलेला आहे ना हो हा भाग तुमच्याकडे पंचांग आल्यानंतरच घेऊ आपण, कारण ते ना तुमच्या समोर पंचांग असल्यानंतर समजेल तुम्हाला असं. चालेल. हा, तर चालेल. सर हो, कारण म्हणजे शिकून पण तुमच्या व्यवस्थित लक्षात नाही येणार ते. त्यामुळे म्हणतो मी आपण हा राहिलेला भाग मी स्वतः घेईल तुमचा, त्यात काही अडचण नाही. फक्त आपण इथं इकडचा जो टॉपिक आहे हा आपण इथे एंड करू. म्हणजे
करण नक्षत्र आणि हे सगळं. आता हे सर्व बघितलं सर आपण, या ज्या सर्व तारखा आहे या कशाच्या आहे, सॉरी, या सर्व ज्या वेळा आहे तर ह्या पूर्ण संपण्याच्या वेळा आहे, बरोबर? हा बरोबर ना? हा हा हा. पण इथं जे आहे ना, इथली हा जो कॉलम आहे, चंद्र राशी प्रवेश, म्हणजे त्या दिवशी चंद्र कोणत्या राशीत आहे, तर हा जो आहे ना राशी प्रवेश आहे, म्हणजे राशीमध्ये प्रवेश केल्याची वेळ आहे, म्हणजे ही सुरुवात आहे. फक्त एवढं इथं या 28 पेज नंबर मध्ये एवढा एक डिफरंट आहे. या इकडच्या ज्या वेळा दिलेल्या आहे त्या पूर्ण म्हणजे नक्षत्र, योग, करण आणि दिनमान ह्या सगळं संपण्याच्या वेळा आहे या इकडच्या. आणि इथं जे चंद्र राशी प्रवेश जो आहे ना, आता इथे 30 तारखेला जर बघितलं आपण तर मेष राशीमध्ये चंद्र आहे. तर मेष राशीमध्ये चंद्राचा प्रवेश केव्हा होतो, तर तो 16 वाजून 35 मिनिटांनी होतो. 16 म्हणजे काय, तर पंचांगाच्या भाषेमध्ये 16 म्हणजे 4 झाले, म्हणजे 4 वाजून 35 मिनिटाला चंद्र हा मेष राशीत येणार आहे, अशी त्याची म्हणजे ख्याती आहे, असं त्याचं इथं सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण 1 तारखेला जर बघितलं तर चंद्र हा वृषभ राशीत येतो. तर तो केव्हा येतो, तो 16 वाजून 30 मिनिटांनी हा कुठे येतो, वृषभ राशीत येतो. त्यानंतर 2 तारखेला पण तो वृषभ मध्येच राहतो. म्हणजे चंद्र जर बघितला तर प्रत्येक राशीमध्ये किमान 2.25 दिवस राहतो. चंद्र हा जलद गतीचा ग्रह आहे, जास्त काळ एका जागी थांबत नाही. तर तो सगळ्यात स्पीडवान ग्रह आहे. चंद्रा इतकी स्पीडवान कोणीच नाही. फक्त तो एका राशीमध्ये जे 2.25 दिवस असतो. बाकीचे जे ग्रह आहे ते एका राशीमध्ये खूप खूप वर्ष राहतात. फक्त चंद्रच असा एक ग्रह आहे की तो एका राशीमध्ये किमान 2.25 दिवस असतो. आता इथे बघितलं आपण, तो 16 वाजून 30 मिनिटांनी म्हणजे 4 वाजून 30 मिनिटांनी वृषभ राशीत आला 1 तारखेला. त्यानंतर 2 तारखेला परत तो वृषभ मध्येच होता. त्यानंतर तो 3 तारखेला संध्याकाळी म्हणजे 18 वाजून 22 मिनिटांनी म्हणजे सायंकाळी 4 वाजून 22 मिनिटांनी तो मिथुन राशीत आला. त्यानंतर 4 तारखेला पण तो मिथुनच राशीत होता. नंतर 5 तारखेला तो कर्क राशीत आला. त्यानंतर 6ला तो कर्क मध्येच होता. 7ला पण कर्क मध्येच होता. आणि मग तो 8 तारखेला सिंह राशीमध्ये आला. तर ह्या ज्या राशीचे जे आहे, हे राशीचे जे क्रम आहे, मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, या या सिरियल वाईज प्रमाणे तो त्याच्या त्याच्या पुढच्या राशीमध्ये चालला जातो. जसं की मेष मध्ये असेल तर लगभग 2.25 दिवस तो मेष मध्ये राहतो आणि त्यानंतर वृषभ राशीत चालला जातो. त्यानंतर वृषभ राशीनंतर तो पुढे मिथुन मध्ये जातो, मिथुन नंतर कर्क मध्ये जातो. हे असे क्रमवाईज तो जो आहे असे आपले राशी परिवर्तन करत असतो. फक्त इथे लक्षात ठेवायचा एक पॉइंट म्हणजे हा, की हे जे 16:35 आहे म्हणजे ही जी वेळ दिलेली आहे तर ही प्रवेशाची वेळ आहे त्याची. तिथून तो या राशीमध्ये यावेळी प्रवेश झाला. जसे की 16:35ला तो मेष मध्ये आला आणि त्यानंतर तो वृषभ मध्ये कधी गेला, तर वृषभ मध्ये तो 16:30ला जाईल. तर ही जी वेळ आहे ही चंद्रची राशी प्रवेश आहे, म्हणजे राशीमध्ये चंद्राने प्रवेश केला ती वेळ आहे. ठीक आहे, समजतंय का? हो हो समजतंय ना? समजत आहे. फक्त ते एवढं विचारायचं होतं, हे चंद्र राशी प्रवेश मध्ये जसं पहिलं जे आहे 16 वाजून 35 मिनिटं, हम्म. त्याच्या समोर ते मेषच्या समोर न वर तर टिंबक आहे. न म्हणजे काय? न म्हणजे हे आहे ना, हा हा हा, हे इथं चंद्र राशी प्रवेश आणि हे 16:04 नंतर आहे सर, ते सोळा अच्छा, चार नंतर. 16:35च्या नंतर.
हो, सॉरी, 16:35 नंतर. 16:35 नंतर म्हणजे बर. तो 16लाच त्याचा प्रवेश झाला. मग त्यानंतर तो या राशीत आहे असं. हम्म. ठीक आहे. हा, हे न जे आहे ना ते नंतर आहे. आता इथं पण 16:30 नंतर हम्म. तिथे त्यांनी एक शब्द दिलेला आहे. तर आता जसं आपण आरंभ म्हणतो की सुरुवात होते, तर 16:35 नंतर म्हणजे मी त्याची वेळ जी आहे ती 16:35च ग्राह्य धरल्या जाते. तर ऍक्च्युली जे आहे तर ती म्हणजे ती वेळ दर्शवतं ते त्यानंतर. हे संस्कृत म्हणजे सांगणं झालं असं की त्यानंतर, त्यापूर्वी असं. तर इथे न म्हणजे नंतर येता येते असं. बरोबर. आणखी काही विचारायचंय का? ठाकूर मॅडम, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, काहीच नाही. समजतंय ना पण शिकवलेलं? हो हो, तर जा- समजतंय. ठीक आहे, मग बरं. कोणाचे काही प्रश्न नसेल तर मग थांबायला काही हरकत नाही असं. हो हो चालेल. हो हो, चालेल. ओके, धन्यवाद, आभारी आहोत, शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री.